प्रमाणाचा विचार. प्रमाण म्हणजे ज्ञान करून देण्याचं साधन, त्याला प्रमाण असं म्हणतात. 6 प्रमाण आहे. काल आपलं काय थोडाफार होऊन गेलं की कोणते 6 प्रमाण आहे? असे 6 प्रमाण. पुन्हा आणखी 2 आहे पण इथं घेतलेले नाही. या प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण काय आहे मग? प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणतात? सांग की. डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे यालाच अलौकिकात प्रत्यक्ष प्रमाण मानतात. त्याला काय म्हणतात? आपल्याला 5 इंद्रियाच्या द्वारा होते ज्ञानाचं. रूपाचं ज्ञान कोणाच्या द्वारा होतं? रसाचं, रसनेंद्रियाच्या द्वारा आहे का नाही? त्वगेंद्रियाच्या द्वारा जरा प्रत्यक्ष म्हणतात. पण प्रत्यक्ष प्रमाण आहे. आता दुसऱ्या कोणतं प्रमाण तेवढ्यावर काम भागत नाही. तर 4 भाग लोक एकच प्रमाण मानतात प्रत्यक्ष. वेदांतामध्ये 6 प्रमाण मागितलेले आहे. अनुमान प्रमाणाचं काय लक्षण आहे? नाही सांगता येत. काल झालं ना आपलं. बरं पाहून सांगा की. प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. असे पहा की तृप्ती होण्याकरिता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही, परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होती, त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल असे अनुमान करूनच तो भोजनामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणही मानले पाहिजे. दुरावरण कोणाचं ज्ञान होते? अनुमान प्रमाण. तुम्हाला अग्नी दिसला का? काय दिसलं मग? ज्ञान कोणाचं झालं? कोणतं प्रमाण? अनुमान. बराच विचार आहे, थोडक्यात सांगितलं आहे आपलं. पुढे प्रत्यक्ष अनुमान, शब्द प्रमाण. पुढे आपलं ज्ञान होतं ना शब्द प्रमाणाने. बघा कोणतरी गरज व्यापाराकरता गेला, घरात सगळी मंडळी, एक माणूस आला, तो म्हणाला का पेढा घ्या, पेढा घ्या. पेढा घेतला. म्हटलं पेढा कशा करता? म्हटलं तुम्हाला मुलगा झाला बरं का. हा कुठे आहे? तिकडे कोकणात. आणि कुटुंब कुठं आहे? इकडे महाराष्ट्रात. पण त्याला ज्ञान झालं ना. कशावर झालं? मुलगा पाहिला का ऐकून ज्ञान झालं? कोणतं प्रमाण? शब्द प्रमाण. व्यवहार कोणत्या प्रमाणाने चालतो? पुढे प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान प्रमाण व्हायचं आहे का? वाचा. उपमान प्रमाण. न्यायशास्त्राचा कर्ता गौतम याचे मतात 4थे उपमान प्रमाण मानतात. कारण ज्या पुरुषाने गवय पाहिला नाही, परंतु वनात राहणाऱ्या माणसापासून असे ऐकले आहे की गायीच्या आकारासारखाच गवय असतो. नंतर काही कालाने तो पुरुष वनात गेल्यावर त्यास गवय दिसला. त्याबरोबर त्यास वनस्थ पुरुषाच्या वाक्याचे स्मरण झाले. नंतर हा पशु गवयच आहे असे यथार्थ ज्ञान झाले. वास्तविक 3च प्रमाणे मानली तर तेवढ्याने गवयाचे ज्ञान होणार नाही. म्हणून अशा विलक्षण ज्ञानाचे कारण 4थे उपमान प्रमाण मानले आवश्य आहे. उपमान प्रमाण काल सांगितलं होतं ना. उपमा देऊन आणि प्रमाणाचं ज्ञान होत असते. गवय नावाचा प्राणी आहे. ऐकलं तो गवय कशाप्रमाणे असतो? गायीसारखं. पण गाय नव्हे, काय नव्हे. गायीसारखा असतो पण काय नव्हे. मग तो वनामध्ये त्याला गवय नावाचा प्राणी दिसला. पण तो गायीसारखा जरी दिसला पण गाय नव्हे.
कोणासारखा दिसला? मग गाय नव्हे बाकी. यावरून त्याला कोणतं ज्ञान झालं? त्या माणसाच्या वाक्याचं. हा पशु कोण आहे? मग त्याला कोणतं प्रमाण म्हणायचं? हे साधू संतांचे नाही का? तुम्ही संत मायबाप कृपावंत, हे सगळे उपमान प्रमाणाचे उदाहरण आहे सगळे. सादृश्य दशापासून ज्ञान होत असते त्याला उपमान प्रमाण असं म्हणतात. त्याच्यापासून आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. यथार्थ वर्णन बरोबर कळत असतं नाही का? साधू संतांना कोणाच्या झाडाची उपमा दिली? कोणत्या झाडाची उपमा दिली? येळाची बाबळीची का नाही दिली? अरे येड्या बाबळीची का दिली नाही? ते उपमान देण्याच्या काय नाही, त्याला काय उपमान नाही. पण त्याचा फायदा करून घेतला. चंदनाने बोरी. मग एखाद्या झाडाला संताला कोणाची उपमा दिली? चंदनाची उपमा दिली. आपण पाहतो का कितीतरी उपमा असं. तुकोबाराची कथा वाचा तुम्ही, भरपूर उपमा दिलेली आहे संतांना. तुम्ही संत माय बाबा आई वडिलाची काय दिली? याला कोणतं प्रमाण म्हणायचं? पुढे अर्थापत्ती प्रमाण. पूर्वमीमांसेचे एकदेशी प्रभाकर मतानुयायी 5वे अर्थापत्ती प्रमाण मानतात. कारण जो दिवसा जेवत नाही पण चांगला धष्टपुष्ट आहे ते त्याचे पुष्टत्व पाहून हा पुरुष रात्री भोजन करतो असे ज्ञान होते. आता कोणता अर्थापत्ती प्रमाण? एक मनुष्य त्याचं ज्ञान करून द्यावं लागला. म्हणलं हे ग्रस्त काय आहे, दिवसा काय होत नाही. ज्ञान झालं ना आपल्याला. कोणतं ज्ञान? दिवसा जेवत नाही त्याचं ज्ञान झालं. मग धष्टपुष्ट दिसतो. काय दिसतो? मग तो जेवतच नाही तर धष्टपुष्ट कसं? मग अरे ज्या अर्थी बिना जेवल्याशिवाय ढेरी वाढत असते का? कामगार लोकांची कुठे ढेरी वाढत असते का? मग कोणत्या लोकांची वाढते? जेवण करतात पण व्यायाम नाही, त्यांची काय वाढते? बरं का? पुस्तक ठेवण्याला साधन नको, डेअरीवरच काय ठेवता येते? आणि सांगितलं आहे तर तुम्हाला, दिवसा काय करीत नाही मग सशक्त दिसतो. म्हणून तो दिवसाची जर जेवत नाही मग कधी जेवत असला पाहिजे? रात्री काय करत असलं पाहिजे? मग रात्रीचं जेवण तुम्हाला ज्ञान कोणी कशावरून झालं? अर्थापत्ती प्रमाण. त्याने सांगितलं का मी रात्री जेवण करीत नाही म्हणून? जेवण करतो म्हणून सांगितलं का? पण तुम्हाला कळालं ना, ज्या अर्थी धष्टपुष्ट दिसतो, दिवसा जेवण करीत नाही, त्या अर्थी रात्री जेवण करत असला. नुसताच जेवण करतो, चुरमुरे खातो का बदामचा शिरा खातो? अरे चुरमुऱ्यानं कुठून आलं तर ढेरी वाढत असते काय? मग काय खात असलं पाहिजे? रात्र शिरा भंगते. नाही ज्ञान झालं त्याला कोणतं प्रमाण म्हणायचं? उपमान. प्रत्यक्ष पुढे, अनुमान पुढे, शब्द पुढे, उपमान प्रमाण, आणि पुढे मग अर्थापत्ती. आता एक राहिलं की अनुपलब्धी पुढे. कारण दिवसा भोजन करीत नाही आणि रात्रीही भोजन करीत नसेल तर त्यास पुष्टता येईल कशी? म्हणून त्या पुरुषाची पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे आणि रात्रीचे भोजन संपादक आहे. संपादक जे रात्रीचे भोजन, त्याच्या ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान, ते 5वे अर्थापत्ती प्रमाण मानले पाहिजे. अनुपलब्धी प्रमाण. पूर्वमीमांसक भाट्टादी 6वे अनुपलब्धी प्रमाण मानतात.
आणि त्यास कारण असे सांगतात की ज्या ठिकाणी घट दिसत नाही त्या ठिकाणी घटाच्या अभावाचा निश्चय होतो. अनुमान आता कोणतं प्रमाण सांगायचं आहे? अर्थापत्ती 4-5 प्रमाण होऊन गेले की प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. एखाद्या बाईने सांगितलं बाळीकडे जा म्हणायला लागले ते खोलीमध्ये घट आहे घेऊन ये की. तो पोरगा गेला तिथे, घट काही नव्हता. इकडे पाहत तिकडे पाह, घट दिसे नाही. परत आला, काय म्हणलं अरे घट आणला नाही का? तो म्हणला खोलीमध्ये काय नाही. हे ज्ञान कशामुळे झालं नाही सांगता येत. अरे घट नाही हे ज्ञान कशामुळे झालं? अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. कोणतं? कारण घट आहे हे सुद्धा काय ज्ञानच आहे की. आणि घट नाही हे कोणतं काय? मी पास झालो हे सुद्धा काय? आणि मी नापास झालो हे सुद्धा काय? ज्ञान आहे ना, कळावं लागतं ना. आपल्या एक बाईला 2 पोरं, एक पोरगा चांगल्या मार्काने पास झाला. बाईला आनंद आला, मिठाई वाटली, काय वाटली. आणि ते दुसरं पोरं होताना ते याला हसत आलं. आणि ते म्हणायला लागलं, म्हणलं आई पेढे वाट. अरे पेढे कशा करता वाटायचे? म्हणलं गुरुजी म्हणत असतात तू नापास झाला. तो पास झाला हे सुद्धा काय? आणि नापास झाला हे सुद्धा काय? मला कोणतं प्रमाण? पास झाला आहे प्रत्यक्ष प्रमाण आणि नापास झाला अनुपलब्धी प्रमाण. अभावाचं सुद्धा ज्ञान नंतर म्हणतात अनुपलब्धी प्रमाण. याचा जास्त विचार वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये केलेला आहे. 6 प्रमाणाचा विचार इथं थोडक्यात दिलेला आहे. एक वेदांत परिभाषा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 6 प्रमाणाचा विचार आहे. वृत्ती प्रभाकर जेव्हा प्रत्यक्ष पुढे अनुमान, पुढे शब्द, पुढे उपमान, अर्थापत्ती आणि शेवटी अनुपलब्धी वाचा. म्हणजे घट अभावाचे ज्ञान होते. त्या अभावाच्या ज्ञानास घटाची अनुपलब्धी, अप्रतीती न दिसणे हे कारण आहे. जर घटाची उपलब्धी म्हणजे ज्ञान प्रतीती झाली असती तर घट अभावाचा निश्चय म्हणजे ज्ञान झाले नसते. अभावाच्या निश्चयास अनुपलब्धी कारण आहे, म्हणून अनुपलब्धी हे 6वे प्रमाण मानले पाहिजे. कारण घट नाही या ठिकाणी ज्ञान कोणामुळे झालं? अनुपलब्धी प्रमाण. त्याच्या अभावाचा काय झाला? निश्चय झाला. तुला जरी म्हातारीने सांगितलं घट घेऊन ये, पण तिथे घट नव्हता. मग त्याच्या निश्चयाचं त्याला काय झालं? ज्ञान झालं. याला काय म्हणायचं? अनुपलब्धी प्रमाण आहे ना. दोन्ही तऱ्हेने ज्ञान असते ना. आहे हे सुद्धा काय, नाही हे सुद्धा काय. दोन्ही आहे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण, नाही हे ज्ञान अनुपलब्धी प्रमाण. पुढे उत्तर मीमांसक वेदव्यासाच्या म्हणजे वेदांत मतात 6 प्रमाणांचा स्वीकार आहे. या प्रमाणांच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात बराच मतभेद आहे. त्याचा फार विस्तार होईल म्हणून प्रमाणांचे सामान्य स्वरूप व त्याची लक्षणे सांगितली. 6 प्रमाण वेदांत शास्त्राने मानलेले आहे. ज्ञानाच्या करता 6 प्रमाणाची आवश्यकता आहे. तुम्हाला गेलं की एक जीवब्रह्म ऐक्य हे ज्ञान कोणत्या प्रमाणाने होते? जीवब्रह्म ऐक्य प्रमाण कोणत्या प्रमाणाने होते? अरे महावाक्याने होते ना. महावाक्य म्हणजे शब्द प्रमाण. कोणतं प्रमाण? तुम्ही ब्रह्माचा हे ज्ञान कोणत्या वाक्याने झालं? मग महावाक्य सुद्धा प्रमाणच आहे ना. मग महावाक्याला कोणतं प्रमाण म्हणायचं? शब्द प्रमाण. मग जीव ब्रह्म ऐक्य शब्द प्रमाणाने तस्मात् शास्त्रम कार्याकार्य व्यवस्थित. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. प्रमाणाचा विचार करायचा आहे.
ब्रह्म हे दिसत असते का वाक्यावरून होत असते? ब्रह्म दिसते का? मग आहे कशावरून? महावाक्यावर. महावाक्य का म्हणायचं आहे? तस्मात् शास्त्रम प्रमाणंते, कारण ते शास्त्रातून आलेलं आहे. मग शास्त्र काय खोटं सांगत असते का? गीतेवरून सुद्धा आपल्याला ज्ञान होते. कोणतं प्रमाण? शब्द प्रमाण. पुढे सामान्य विचार करणाऱ्या लोकास असे वाटते की प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे मानणे योग्य आहे. बाकीच्या काही प्रमाणांचा अनुमानात अंतर्भाव होईल व काहींची जरुरी नाही. परंतु ही सहाही प्रमाणे मानणे कसे अवश्य आहे याचा विशेष विचार. आपल्याला असं वाटते फक्त प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होते, तेवढ्यावर काम मागत नाही. मग त्याचा शब्दप्रमाणे सुद्धा उपयोग. एखादा आहे माणसाला नरेंद्र मोदी दिसला, कोणतं ज्ञान? प्रत्यक्ष प्रमाण. आणि तो म्हणला भारताचा कोण आहे, कोण, कशावरून ज्ञान झालं? शब्दप्रमाण. तर भारताचा पंतप्रधान आहे हे तर प्रत्यक्ष दिसते का? मग कशावरून कळते? मग शब्दप्रमाण काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. तशी सहाही प्रमाण काय केली पाहिजे? धुरावरून कोणाचं ज्ञान होते? अग्नीचं. मग आपला ज्ञान झालं का नाही अग्नीचं? अग्नी डोळ्याने दिसला का? मग अग्नीचं ज्ञान कसं झालं? धुरावरून. कशावरून? ज्या अर्थी धूर दिसते त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. आहे का नाही? याला शब्दप्रमाण असं म्हणत असतात. एखादा मुलगा एका नाही काय आपल्या भेटी करता येतात ना, शिकून गेलेले पोरं. मग एखादं लहान पोर बीर घेऊन येत असं. मग त्याला विचारलं की म्हणलं, हे बाबा कसं काय, हे मूल कोणाचं आहे? तर म्हटलं आमचंच आहे की. आमचं आहे असं म्हटल्यावर त्या मुलावरून कोणाचं ज्ञान झालं? त्याच्या मिसेसचं काय झालं? अरे ज्या अर्थी मूल दिसते त्या अर्थी बाईचं ज्ञान काय केलं पाहिजे? नाही तर एखादा म्हणायला लागला, म्हणलं मला आईच नव्हती, काय नव्हती. मग काय वरून पडला का? म्हणून काय केलं पाहिजे? तो मानव अथवा न मानव, मग त्याची आई काय केली पाहिजे? तसे सहाही प्रमाण मानव लागतात. पुढे परंतु ही सहाही प्रमाणे मानणे कसे आवश्यक आहे याचा विशेष विचार वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चल दासजींनीच लिहिलेला आहे. तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. लौकिक व्यवहारात जसा सहाही प्रमाणांचा उपयोग आहे, त्याचप्रमाणे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्यास जरी केवळ शब्दप्रमाण कारण आहे, तरी बाकीच्या प्रमाणांचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. चालू आहे. प्रमाणाचा विचार का करायचा आहे? तर आपल्याला जीव नसन किन स्वरूप आहे. कोणत्या प्रमाणाने कळतं? शब्दप्रमाणे. कोणत्याही शब्दप्रमाणे? महावाक्याने कळतं. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. मुळात 2-3च तो विषय आहे. पहिला विषय कोणता आहे? आत्मा किन स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. गेलं नाही त्यात. एक प्रश्न सुटला. दुसरा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कागत्री ख्याती प्रकरण सांगितलं. आणि तिसरा प्रश्न कोणता आहे? जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे? त्याच्याकरता प्रमाणाचा विचार. मग जीव ब्रह्मरूप आहे, कोणतं प्रमाण सांगते? शब्दप्रमाण. शब्दप्रमाण सहाही प्रमाणाच्या द्वारा आपल्याला ज्ञान होत असते. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि एकाच प्रमाणाच्या द्वारा नाही, सहाही प्रमाणाच्या द्वारा. सहाही प्रमाणाने आपल्याला मिठाई सुद्धा काय पांढरच आहे,
आणि साखर ही कशी आहे? मग ही साखर आहे कोणामुळे कळालं तुम्हाला? नाही सांगत. प्रत्यक्ष प्रमाण. अरे नाही का, मिठाई कसं आहे, साखर ही कशी आहे? मग साखर आहे कोणामुळे कळालं? प्रत्येक ज्या अर्थी गोड लागते त्या अर्थी ते काय असलं पाहिजे, आणि खारट लागते ते दिसायला दोन्ही काय. मग आपल्याला शब्द प्रमाण नाही, प्रत्यक्ष प्रमाण काय करून देतं पुढे. जीव ब्रह्म ऐक्य जर इंद्रिय गोचर म्हणजे प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरुरीच राहिली नसती. परंतु ब्रह्म जर दिसलं असतं मग वेद पाहण्याचं ऐकण्याचं काही कामच नाही. दिसत नाही पण मानावं लागत असते त्या अर्थी, आणि शब्द प्रमाणाचा विचार करावा लागतो. ब्रह्म जर आपल्याला असं डोळ्याने दिसलं असतं तर वेदाकडे जाण्याची काय नाही. हा जसा आहे, एखादा मनुष्य आपल्या समोर आला, मुलगा आपल्या समोर आला, एका डोळ्याला दिसते का? मग कशावरून दिसते? शब्दाप्रमाणे. जसं बॅरिस्टर पास झाले कुठे डोळ्यानं कळते का? मग मुलगा काळा आहे का गोरा आहे कशावरून कळला? प्रत्यक्ष दिसतो नाही. मुलगा काळा आहे का गोळा विचारायची आवश्यकता आहे का? पण तो बॅरिस्टर झालेला आहे हे कोणावरून कळलं? शब्दाप्रमाणे. पुढे परंतु जीव ब्रह्म ऐक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध किंवा अनुमान ही निरुपयोगी आहेत. म्हणूनच अपौरुषेय शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. असो जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान कोणत्या प्रमाणाने होते? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान कोणत्या प्रमाणाने होते? म्हणता प्रमाणाचा विचार चाललेला आहे. आपला तिसरा प्रश्न होता ना, कोणता तिसरा प्रश्न? जीवन असून किंवा स्वरूप आहे, म्हणून प्रमाणाचा विचार. ब्रह्म हे डोळ्याला दिसलं असतं तर सांगण्याची काय नाही. मग कोणत्या प्रमाणाने कळते? शब्दाप्रमाणे. जीव ब्रह्मैव नापरा, शब्दप्रमाणाने कळते. म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ कोणता प्रमाण आहे? शब्दप्रमाण. पाचही प्रमाणाचा ते बाद करून टाकते. वाचा. प्रमेचे लक्षण व सिद्धी या 6 प्रमाणांपैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. त्या प्रमाणाचा लक्षण. प्रमा म्हणजे ज्ञान. प्रमाणापासून जे होते त्याला काय म्हणायचं? प्रमा. प्रमाणात त्याला ज्ञानाची साधनं म्हणतात. तुम्हाला गेलं की ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधनं विचारली होती ना. ब्रह्मज्ञान उगत होत असते का साधनाची आवश्यकता असते? मृदंग काय असा वाजवता येतो का? त्याला काय पाहिजे? एक कोणीतरी काय पाहिजे? मग साधनाला साधनाची काय आहे? एखादा भूक लागली तुम्हाला आणि तिला निवृत्त करायचं असले तर साधन काय पाहिजे? नाही का? मला भूक लागलेली आहे, मग आमंत्रण देणारा माणूस पाणी देत असतो का? मग काय देतो? अन्नाने काय जाते? बरं तहान लागलेलं आहे, मला जेवण करायचे. तहान कशाने जाते? डॉक्टरच्याकडे गेलो, ताप आलेला आहे, मग ताप काय जेवणाने जाते का? मग कशाने जात असतो त्याचा औषध? मग साध्याला साधनाची काय असते? साधनच नाही. आपोआप ज्ञानेश्वरी पाठवते का? मग 3 वर्ष काय करावं लागते? मेहनत करावी लागते. तेव्हा
का ते साध्य पदरामध्ये पडतं. प्रमाण म्हणायचं नाही आलं का लक्षामध्ये. जे प्रमाणाच्या द्वारावर आहे त्याला काय म्हणायचं? प्रमाण. आणि ज्याच्या द्वारा होत असते त्याला काय म्हणायचं? प्रमाण. बरोबर. त्याचा विचार चालला आहे, कुठून शंका चाललेली आहे. दोन प्रश्न सुटले तुमचे. आत्माच आनंद रूप आहे एक, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत नाही दोन, आणि जीव किम स्वरूप आहे त्याचे विचार चाललेले आहे. त्याच्याकरता प्रमाणाचा विचार. जीव ब्रह्माईकी सिद्धी कोण्या प्रमाणापासून होते? शब्द प्रमाण. तस्मात् शास्त्रम जगत मिथ्या आहे कोणावरून कळालं? शास्त्र प्रमाण. म्हणून प्रमाणापासून जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं प्रमाण. ज्याच्यापासून ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? प्रमाण. प्रमाण आणि प्रमेचा विचार चाललेला आहे. स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरिता इतके विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता प्रमेचे लक्षण सांगतो. स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा. आता त्याच्यामध्ये प्रकार आहे. जसं परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, स्मृती ज्ञान. हे पहा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून राहिले. भविष्य कोणतं ज्ञान आहे ते? भविष्य कोणतं ज्ञान आहे? स्मृती ज्ञान. वाचून राहिला ना? प्रत्यक्ष ज्ञान आहे ना. बरं, परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही लिहिता बरं का, ते कोणतं ज्ञान आहे? स्मृती ज्ञान. स्मृती ज्ञान. ओबीच पाठ नाही केली तर परीक्षेमध्ये लिहिता येईल का? नामला लिहितो मग ब्रह्मदेवाचा अवतार आहे का? पाठ केल्याशिवाय ओबी लिहिता येईल? मग त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? स्मृती ज्ञान. संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? स्मृती ज्ञान. आणि उपाधी आणि विषय याच्यापासून ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. काय काय त्याच्या वृत्ती अधिक विषय याच्यापासून ज्ञान होतं ते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. वृत्ती असं वेगळं असते आणि विषय. आंबा गोड आहे, आंबा पाहून कळत असते का? आंबा गोड आहे आंब्यावरून कळते का? नाही. मग केव्हा कळत असतं? आपली वृत्ती ओढपर्यंत जावं लागते, त्या रसापर्यंत. कोणापर्यंत? मग रसाचा वृत्तीचं एकीकरण झालं म्हणजे मग त्या आंबा कसा आहे? गोड आहे. तेव्हा प्रत्यक्ष होत असते. पाहून कुठं ज्ञान होत असते का? हे आंबे विकत घेणारी माणसं अगोदर सॅम्पल दाखवत असतात. तेव्हा प्रत्यक्ष विषय अधिक वृत्ती एका देशामध्ये येणं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. चाललं आपलं. आणि केवळ संस्कारापासून ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? स्मृती ज्ञान. तुम्ही परीक्षेमध्ये पेपर लिहिता, तुमच्यासमोर ज्ञानेश्वरी आहे का? मग पेपर कसा सोडवला? अगोदर तुम्ही उभ्या काय केलं आणि त्याच्या संस्कारापासून आणि ते ज्ञान होतं. ते काय काय पोरं असतात ना परीक्षेमध्ये त्यांना उभी आठवतच नाही बा. पुष्कळ प्रयत्न करतात, काय होत नाही. आज पुढे एकदा पेपर दिला गेटच्या बाहेर गेला की उभी काय होते? आठवते. लगेच म्हणत असतो गुरुजी थांबा थांबा, काय नवण्याचा पेपर द्या की माझ्याकडे. कशा करता? उभी आठवली म्हणतात. मग ज्या अर्थी स्मरण होते त्याचे संस्कार असले, मग संस्कारापासून जे ज्ञान होते
त्याला स्मृती ज्ञान म्हणतात. वाचा. स्मृती ज्ञान प्रमा नाही, कारण प्रमा त्याचे आश्रित असते आणि स्मृती प्रमा त्याचे आश्रित नाही, साक्षी चैतन्याचे आश्रित आहे. हे पण त्याचे निरीक्षण चाललेलं आहे. स्मृती जी असते ना ही प्रमादाच्या आश्रित नाही, मग साक्षीच्या आश्रित असते. प्रमादा म्हणजे जीव, साक्षी म्हणजे चैतन्य. सुखदुःख हे कोणाच्या आश्रित असतात? साक्षीच्या आश्रित असतात. दिलं तुम्हाला कसा चालला विषय आहे तेव्हा बाधीला बघून शंका घालणारा म्हणतो स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणा. काय म्हणा? मग स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणता येत नाही, कारण ते कोणत्याच प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. आणि संस्कार हा वेदांतशास्त्रामध्ये प्रमाण म्हटलेलं आहे, म्हणून स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणता येत नाही. महाप्रमा म्हणा. काय म्हणा? या ठिकाणी खाली दिलेले कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमा ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. अगोदर आता प्रमाणाचा विचार करा. प्रमाणापासून जे ज्ञान असते त्याला प्रमाण आहे. हे थोडं जिज्ञासेचा विषय आहे. कोणाला वाटत असते कोणी एखादा हात खेळवर माणसं घेऊन बसला. बरं झालं आपला शेवट का होईना आपल्याला हाजरी लावलेली. माझं वेदांत सांगायला लागला प्रमाणाचा विचार. मला प्रत्यक्ष अनुमान शब्द आहे, स्मृती ज्ञान काही नव्हे, प्रमाण हवे. ते साक्षीच्या आश्रित नसते, ते प्रमादाच्या आश्रित असते. लोकांना शब्द कधी कानावरही ऐकले नाही. राम नाही, कृष्ण नाही, कोणी हरी नाही, काही नाही. त्या गावातल्या लोकांनी विचार केला ज्या अर्धे हा म्हणतो प्रमा चालला आहे आणि प्रमाण चाललेलं आहे, नानोपलब्धी चालली आहे. डोकं फिरलं असलं, मला डोकं फिरवलं पण लवकर वाढेल, पुन्हा जास्त वाढेल म्हणून काहीतरी उपाय केला पाहिजे. खेड्यामध्ये कोणता उपाय असतो? मग एखादी सळाक तापवायची बघा, आणि ते काय करायचं ते द्यायचं, इंजेक्शन द्यायचं. म्हणून ते सळ लोकांना तापवणं चाललं होतं. लोकांनी विचारलं, म्हटलं का हे लोकांना कशा करता? म्हटलं हे पाय एका ग्रस्ताला बडबड करून राहिला आहे, काही मला काही समजत नाही. प्रमा कशाला आणि स्मृती ज्ञान कशाला आणि अप्रमाद कशाला? म्हणलं काहीतरी याला काय लागलेली आहे, आता हे लागलेली आहे. लवकर उपाय केला तर बरं होईल, नाहीतर रोग जर जास्त वाढला तर म्हणलं आवरणार नाही. म्हणून काय देतो म्हटलं जरा त्याला टिपका देतो म्हणाला. ना तो त्याचा मित्र होता, तो मित्र त्याला जवळून सांगितलं, म्हटलं हे पहा तो काय सांगून राहिला, आणि इथल्या लोकांना त्यातलं काही कळतंय का? म्हटलं हे पहा तुला रोग झालेला आहे असं म्हणून लोक म्हणतात, सलाब तापवलेली आहे. मग काय करायचं? तर म्हटलं हे जे आहे ना हे, म्हटलं हे सोडून द्यायचं. काय करायचं? आणि काहीतरी गोष्टी काय करायच्या? रावणाने सीतेला सोडून दिलं म्हणलं, म्हणून सीतेला सोडून दिलं, ठेवलं कुठे? पुन्हा आणि सीतेला आणलं की नाही का? तेव्हा झालं. मला सीतेचं हरण केलं तर पुन्हा हरणच ठेवलं का? बाई केली नाही का? माणसं खुश असतात. आणि म्हटलं काय चाललेलं आहे? प्रमा काय ना अप्रमा काय, नुसते ज्ञान काय? पण आता जीव ब्रह्म ऐक्य साधण्याकरता चांगल्या प्रकारे उपकार होतो. म्हणून या साधनाचा काय केलेला आहे बघ, विचार केलेला आहे. आता जरी आपल्याला त्याच्यातलं काही फारसं वाटत नाही, पण पुढे त्याचा चांगला उपयोग होतो. पुढे अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. सर्व ज्ञान साक्षीचेच आहे, परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थांची ज्ञाने खरी व काही रज्जू सर्पादी
ज्ञान म्हटल्यानंतर गोडी म्हटल्यानंतर कोणाची असते? कुठेही गोडी दिसू द्या, ती कोणाची गोडी आहे? साखरेची. जिथे जिथे ज्ञान असेल ते कोणाचं ज्ञान आहे? चैतन्याचं. असं आहे ना. कारण परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्माचा आनंद स्वरूप आहे. तुम्हाला चौथ्या तरंगामध्ये भरपूर सांगितलं की जिथे जिथे सुख दिसते ते सुख कोणाचं आहे? चैतन्याचं, आत्म्याचं आहे. विषाचा आहे असं वाटते तो भ्रम आहे आपल्या ठिकाणी. काय आहे? काय करे? मग साधू संतांनी सांगितलं सुख नाही कोठे वरी कोण. सुखरूप कोण आहे? परमात्मा सुखरूप आहे. माझ्या पांडुरंग. म्हणजे जिथे जिथे ज्ञान होते ते ज्ञान कोणाचं आहे? परमात्म्याचं. परमात्मा सद्रूप आहे, पुढे पुढे आणि पुन्हा कसं आहे? व्यापक आहे. म्हणून जे जे ज्ञान आहे ते ज्ञान चैतन्याचंच आहे असं सांगायचं आहे. पुढे परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थांची ज्ञाने खरी व काही रज्जू सर्पादी पदार्थांची ज्ञाने खोटी असे मानतात. त्या व्यवहारास अनुसरूनच शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रीय शब्दाचे उपयोग केले आहेत. कोणता 130 पान का 130. प्रमेयच्या लक्षणाने सिद्धी झालं ना आपले. प्रमेयचं लक्षण प्रमाणापासून जे ज्ञान होते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रमा. आणि प्रमाणापासून ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? अप्रमा. त्याच्यात पुन्हा 2 प्रकारचे, यथार्थ आणि अयथार्थ. जे ज्ञान बाधित होत नाही त्याला म्हणायचं यथार्थ ज्ञान, आणि जे ज्ञान बाधित होते त्याला काय म्हणायचं? त्याचं कोष्टक वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा. प्रमा प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान. अप्रमा यात 2 पोटभेद आहेत. यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमा जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते ते यथार्थ अप्रमा. प्रमा आणि यथार्थ प्रमा. कुठं 41 पॅरेग्राफ का? 131. 131 प्रमाणापासून जे ज्ञान आहे, 6 प्रमाण आहे ना, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, याच्यापासून जर ज्ञान होत असेल त्याला म्हणायचं प्रमा. ज्ञान होते म्हणून प्रमाणापासून होत नाही त्याला काय म्हणायचं? अप्रमा. त्या पुन्हा त्याचे थोडे पोटभाग सांगतात बघा, ते पण त्याच्यात थोडं दिलेलं आहे. तेव्हा प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणायचं? अप्रमा. बरं का? या 2 भेद आहेत. यथार्थ प्रमा, यथार्थ प्रमा आहे ना. प्रमाणापासून होते त्याला काय म्हणायचं? आणि प्रमाणापासून ज्या ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? अप्रमेमध्ये 2, यथार्थ आणि जे ज्ञान बाधित होते त्याला अयथार्थ म्हणायचं, आणि जे ज्ञान बाधित होत नाही त्याला काय म्हणायचं? असं पोटभर पोष्टक देऊन दिलेलं आहे. ते पण यथार्थ प्रमा. पोटभेद आहे त्याच्यामध्ये. यथार्थ प्रमा म्हणजे आणि अयथार्थ प्रमा म्हणजे. यथार्थ प्रमा म्हणजे जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते बरं का, परंतु प्रमाणापासून उत्पन्न झाले नसते त्याला यथार्थ प्रमा म्हणतात. उदाहरणार्थ सुखदुःख, स्मृती ज्ञान, ईश्वर ज्ञान. सुख आणि दुःख हे ज्ञानच आहे. आपल्याला प्रत्यक्ष होताना सुख आणि दुःख वगैरे, पण ते काय आहे? सुखदुःख हे कोणत्या प्रमाणापासून झाले नाही आहे. कोणत्या प्रमाणात बसते सुखदुःख आहे ना. अनुकूल पदार्थापासून काय होत असते आपल्याला? कोणापासून काय होते? काय बा सुंदर कीर्तन केलं असं वाटत असलं काय आणखी सारखं चालूच राहावं. असं अनुकूल बोलल्यानंतर बाना काय वाटतं? म्हटलं काय बा कीर्तन केलं असं वाटत उठून जावं म्हणून. बोर झालं म्हणजे
काय झालं मग आता कीर्तनकाराचा चेहरा काय झाला पडला जेव्हा मग अनुकूलापासून होते ज्ञान त्याला सुख म्हणायचं आणि प्रतिकूलापासून होते त्याला काय म्हणायचं अनुकूल विज्ञानम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम दोन्ही प्रकार आहे सुखाचं ज्ञान आहे पुन्हा दुःखाचे काय आहे प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते ते यथार्थ प्रमाणापासून झालं असेल तर प्रमा आणि प्रमाणापासून झालं असेल तर त्याला काय म्हणायचं अप्रमा त्याच्यात दोन यथार्थ आणि ते पाहिजे यथार्थ प्रमा आणि अयथार्थ प्रमा त्याच्यामध्ये आता भेद पहा यथार्थ प्रमा आणि अयथार्थ प्रमा यथार्थ प्रमा म्हणजे जे ज्ञान व्यवहारामध्ये अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालं नसते त्याला म्हणायचं यथार्थ प्रमाण उदाहरणार्थ सुखदुःख स्मृतिज्ञान ईश्वर ज्ञान हे सगळं ज्ञान आहे पण हे प्रमाणापासून होत नाही बंधना प्रमा असं म्हणायचं सुखदुःखाचं ज्ञान आता सांगितलं ना आपल्याला अनुकूल पदार्थापासून सुख होत असते प्रतिकूल पदार्थापासून काय होत असते नाही का एखादा कल्पना का श्रीखंड आलं तर वाडा आणि कारल्याची भाजी आली तर पुढे चला श्रीखंड हे कसं आहे अनुकूल आहे की आणि कारल्याची भाजी कशी आहे ते आम्ही इथं जेवायला बसायचो ना मग ते जेवत असताना जेवणाऱ्या माणसाला लांबून दिसायचे हे कशाची भाजी आहे वाडाला येण्याच्या पूर्वीच म्हणायचे चढवले कपडे म्हणलं का बरं निश्चित केला कारले गोड असते का कडे असते मग कोणतं ज्ञान झालं त्याला प्रतिकूल ज्ञान प्रतिकूलापासून दुःख अनुकूलापासून सुख पण त्याला कोणतं ज्ञान तथा प्रमा ज्ञान असं म्हणलं एक स्मृती ज्ञान आपण ज्ञानेश्वरी पाठ केली परीक्षा देत असता तुम्ही त्या दिवशी समोर ज्ञानेश्वरी असते का पाठ म्हणून दाखवावं लागतं मग त्याला कोणतं ज्ञान म्हणा त्याला स्मृती ज्ञान आणि तिसरा कोणता आहे ईश्वर ज्ञान ईश्वर दिसतो का आपल्याला मग तो ईश्वर काय प्रमाणाचा विषय आहे का ईश्वर मग कार्यावरून कारणाकडे जायचं असे ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी ईश्वर काय केला पाहिजे जीव मानलं बरं द्यायला का लक्षात अरे जगत दिसते आणि जीवापासून जगत होते असं मानलं तर शक्य आहे का जीव जगाचा करता होऊ शकत मग जगताचा करता कोण तुम्हाला गेलं ना चौथ्याच तरंगामध्ये मायकरण्याच्यामध्ये ईश्वरा जीव चैतन्य पुढे ईश्वर चैतन्य पुढे ब्रह्म चैतन्य हे कुटस्थ चैतन्य पुढे जीव चैतन्य ईश्वर चैतन्य मग ईश्वर मानावं लागतो ईश्वर दिसत असतो का कार्यावरून मानावं लागते मग तुमच्या गीतेनं सांगितलंय ना आकाश आहे सर्वत्र वायूने आकाश म्या बोलविल्या ईश्वर किती आहे एक दोन आहे का दोन चार आहे ईश्वर किती आहे म्हटलं उपपंतप्रधान किती आहेत नाही सांगता येत अरे पंतप्रधान एक आहे आणि उपपंतप्रधान दोन आहे ना त्याच्यातला एक गेला की अरे काय झालं दोन होते ना मुख्यमंत्री बरं पंतप्रधान एक मुख्यमंत्री दोन बरं उप शब्दाला म्हणजे चालतं
कसं करता हे आलेलं आहे. जगताचा करता कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वराशिवाय होऊ शकत नाही. जेणे विश्वते निर्मिले. तुमच्या गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे ना, आहे खरी. भक्ताचा निश्चय कसा असतो ते सांगितलं आहे. परमात्म्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही असा भक्ताचा काय असतो? निश्चय असतो. घेतलेला जेणे विश्व निर्मिले महर्षी देवासुर, त्याच्यामध्ये ईश्वराचं नाव आहे 12व्या अध्यायामध्ये. आठवत नाही. नाही आता आठवत नाही. जाऊ द्या. म्हणजे जगताचा करता कोण मानला पाहिजे? ईश्वर मानला पाहिजे. जीव का होत नाही? आपोआप होते ईश्वर. आपोआप कुठे काट होत असतो का? मग ईश्वर मानला. ईश्वराचं ज्ञान शास्त्रावर. मग ईश्वराचं ज्ञान जे आहे ते कसं आहे? अप्रमा आहे का प्रमा आहे? अप्रमा आहे. म्हणजे यथार्थ ज्ञान आहे. काय आहे? दिपातीचं दिलेलं आहे. ईश्वर ज्ञान दिलं. यथार्थ अप्रमा त्याच्यामध्ये कधी यथार्थ अप्रमा व्यवहारात कधी अबाधित असते, परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असते, म्हणून त्याला यथार्थ अप्रमा म्हणतात. सुखदुःख स्मृती ज्ञान आणि कोणत्या प्रमाणापासून झालेलं आहे म्हणून त्याला अप्रमा म्हणायचं. पण बाधित नाही. अबाधित अर्थाला विषय करते म्हणून त्याला अप्रमा ज्ञान असं म्हणतात. पुढे वाचा 2 काकडा. अयथार्थ अप्रमा. जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ रज्जू सर्प. जे ज्ञान व्यवहारामध्ये काय होत नाही. बाधित ज्ञान म्हणजे एक माणूस आपला भेटला, मित्राला भेटला बरेच दिवसापासून, 2-4 वर्षापासून मित्र भेटला नव्हता, तो मित्र भेटला आणि सहज त्याने सांगितलं, म्हटलं या की उद्या जेवायला. मग आपल्या मित्राने आपल्याला आमंत्रण दिलं आहे म्हणून तो परत दुसऱ्या दिवशी 10 वाजता कशा करता गेला. म्हणलं कशा करता आला? म्हटलं तूच तर सांगितलं की जेवायला या म्हणून. म्हणलं सांगितलं म्हणजे यायचंच असते का? त्याचा काय झाला? बाद झाला. काय झाला? बाद झाला. जे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित ठरतंय त्याला काय? रज्जू सर्प. रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाचा काय होतो? बाद होतो. मग त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? बाधित अर्थाला अप्रमा ज्ञान काय. आणि दोरीचं ज्ञान कसं आहे? प्रमा आहे. ते इंद्रियाच्या द्वारा झालं आहे. दोरीचा कधी बाद होऊ शकत नाही. भाजलेल्या पदार्थाचा काय होतं? बाद म्हणजे मिथ्यात्व निश्चय. कोणता? बरं पुढे वाचा. नुसती स्मृतीच प्रमात्याचे आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याचे आश्रित नसून साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात. आता स्मृती ज्ञान प्रमात्याच्या आश्रित नसते आणि असं नाही, तर भ्रांती आणि संशय सुद्धा प्रमात्याचे आश्रित नसून साक्षीचे आश्रित असते, अविद्यारूप असते. तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये 2 प्रकार केलेले आहेत. हे कोणता ज्ञान केलेलं आहे? भ्रांती ज्ञान आणि संशय ज्ञान. हे पहा, भ्रांती ज्ञान म्हणजे असते दोरी, आणि भ्रम कोणाचा होतो? याला कोणतं ज्ञान म्हणायचं? ब्रह्मज्ञान. भ्रांत. हे पहा, आपण जे काही सेवन करतो ती गोडी कोणाची असते? आत्म्याची. आणि आपल्याला कोणाची वाटते? विषयाची. विषयाची वाट नाही याला ब्रह्मज्ञान. काय म्हणायचं? आहे मुळामध्ये कोणाची नाही का? एखाद्या कुत्र्याच्या हाडातून रक्त निघत असतं आणि त्याला असं वाटते दुसऱ्याच्या हाडातून काय निघते. ब्रह्मज्ञान नसते ना. अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? नाही सर. दोरीवर ते सर्प वाचला
दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते? आणि ज्याची निवृत्तीच होत नाही त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रमाज्ञान. निवृत्ती होते त्याची काय म्हणायची? ब्रह्मज्ञान. नाही का? यथार्थ ज्ञान आणि अयथार्थ ज्ञानाची निवृत्ती होत असते. दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची काय होते? तुम्ही काही काळजी करू नका, विचारसागर संपेपर्यंत साप काय तुम्हाला काय करीत नाही का? बिचारा गरीब साप आहे पण काय करीत नाही, त्रास देत नाही. पण तत्वज्ञान तत्वज्ञानाकरता याचा चांगलं काय होतं? तत्वज्ञान म्हटल्यानंतर तत्वाचं ज्ञान आहे ना, आपला ब्रह्मज्ञान आहे, आपल्याला कार्यज्ञान आहे. आणि डॉक्टरला तत्वज्ञान असते. कार्यज्ञान म्हणजे कल्पना करा, आपल्याला डॉक्टर आपल्याला गरम गरम वाटलं तर पण मला काय आलेलं आहे, याला कार्यज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? आणि डॉक्टरला काय कोणत्या कशातून बदलला, निमोनिया आहे का, कोणत्या याच्यातून दाब आहे, या तत्वाचं ज्ञान कोणाला आहे? डॉक्टरला. आणि आपल्याला फक्त कार्यज्ञान आहे. मग तत्वाचं ज्ञान होण्याकरता सदा विचार आहे. तस्मात जगत जीव परात्मना, याच्याकरता तत्वज्ञानाचा विचार आहे. पुढे प्रमाणजन्य अंतःकरण वृत्तीरूप जे ज्ञान ते प्रमात्याचे आश्रित असते. स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्तीरूप आहे परंतु प्रमाजन्य नाही, म्हणून प्रमात्याचे आश्रित नाही. ते प्रमाणजन्य नाही म्हणून स्मृती ज्ञान काय प्रमाणाने होत नाही म्हणून ते प्रमादाचे काय नाही. प्रमादाच्या आश्रित जे प्रमाद ज्ञान असतं ते प्रमादाच्या आश्रित असते. आणि जे प्रमाद ज्ञान नसून आणि अयथार्थ ज्ञान असते ते साक्षीच्या आश्रित असते. कोणाच्या? प्रमाता आणि साक्षी. जीव किम स्वरूप आहे? प्रमाता आहे. अंतःकरण वृत्तीने आणखी ते त्याचा विभाग केलेला आहे. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे प्रमाता. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा विचार आहे ना, भगवद्गीतेमध्ये, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुष. अधिदैव म्हणजे कोण? प्रमाता. आणि अधियज्ञ म्हणजे साक्षी. पुढे याकरिता वरील प्रमेयचे लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद घातले आहे. संपलं का? प्रमेयच्या लक्षणामध्ये कोणतं लक्षण सांगितलं? कारण लक्षण अन्यावर जाईल ना. केलेलं लक्षण अतिव्याप्त होता कामा नये. हे बघ, पांढरी असते तिला काय म्हणायचं? गाय म्हणायचं. असं जर आपण लक्षण केलं तर पांढरेपणा आलं का? लागतं. बैल सुद्धा कसा असतो? मग लक्षण केलेलं कमी पडते. काय पडते? मग लक्षणात अधिक सांगावं लागते. म्हणून प्रमेयच्या ह्याच्यामध्ये प्रमाणापासून होते पण ते स्मृती ज्ञान नसते. असं प्रमेयचं काय केलं? लक्षण केलेलं आहे. अधिक विचार आहे नाही का? प्रमेयचे पूर्वपक्षाच्या मताने दुसरे मला आलं पुन्हा आणखी अजून काही गोष्टी बिष्टी काही सांगत नाही. ते प्रमाणाचा विचार आहे. अधिक विचार जर पाहिजे असला, मला हेच डोक्यावरून काय झालं, पाणी चाललं, तर भरपूर विचार आहे बघा. ते वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये एका एका प्रमाणाचा त्याचा विचार केलेला आहे. हे बरं आहे, आपल्याला थोडक्यामध्ये सांगितलं. हे आपल्याला निश्चल नजीचे काय अधिक विचार कधी करू.